शेतकऱ्यांना यंदा आमदारकीचा चकवा। 862 मतांनी निसटती आघाडी, दानवेच्या पुत्रांना ठसकी। बातमी शेवटपर्यंत बघा। लोक हक्क न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आपण जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, वारी विधानसभेची आज आपण भोकरदन विधानसभा मतदारसंघाचे गणित बघणार आहोत। चंद्रकांत दानवे यांची राजकारणाची या ठिकाणी आपण कार्यकिर्दी बघणार आहोत। चंद्रकांत दानवे 2003 मध्ये पहिल्यांदा आमदार बनले। विठ्ठलराव सपकाळ भाजपचे, त्यांच्या निधनानंतर निवडणूक लागली 2003 मध्ये। पहिल्यांदा चंद्रकांत दानवे त्या मतदारसंघात विजय झाले। 2003, 2005 ते 2009 सलग 2 वेळा ते भोकरदन विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले। त्यानंतर 2009 मध्ये रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या पत्नी निर्मला दानवे यांना चंद्रकांत दानवे यांच्या विरोधात उभे केले। त्यावेळी चंद्रकांत दानवे यांनी अवघ्या 1600 मताची निसटती आघाडी घेऊन चंद्रकांत दानवे यांनी त्या ठिकाणी विजय मिळवला। मित्रांनो, त्यानंतर 2014 आणि 2019 मध्ये चंद्रकांत दानवे पराभव झाले। 2014-2019 मध्ये संतोष दानवे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार राहिले। परंतु ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार कल्याण काळे यांनी भोकरदन मतदारसंघातून 968 मताची निसटती आघाडी घेऊन या ठिकाणी विजय मिळवला। मित्रांनो, आपण जर लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर रावसाहेब दानवे यांचा 1 लाखाधिक मतांनी या ठिकाणी पराभव झाला। परंतु भोकरदन शहरात 18 ऑगस्ट रोजी शिवस्वराज्य यात्रा आली होती शरद पवार गटाची। त्यावेळी शरद पवार गटाची नागपूरचे नगराध्यक्ष सूर्यकला अनेक यांच्या समर्थकांनी भरसभेमध्ये उमेदवारीसाठी दावे प्रतिदावे केले। काँग्रेसकडून राजाभाऊ देशमुख यांनी सुद्धा दावा केला की काँग्रेस पक्षाला जागा मिळावा म्हणून। परंतु चंद्रकांत दानवे यांच्या मतदारसंघात जनसंपर्क असल्यामुळे, सलग 10 वर्ष आमदार असल्यामुळे त्यांची या ठिकाणी मतदारसंघात प्रचंड ताकद आहे। ते खेड्यापाड्यापासून तर सर्वसामान्य तळागाळापर्यंत पोहोचलेले। त्यांनी त्या मतदारसंघात पक्षवाढीसाठी काम केलेले आहे। त्यामुळे त्यांचा जनसंपर्क चांगला असल्यामुळे त्यांना या ठिकाणी उमेदवारी मिळू शकते। असं असलं तरी संतोष दानवे यांना यावेळेस आमदार होण्यासाठी म्हणजे खूप काही परिश्रम घ्यावा लागणार आहे। कारण त्याचे कारण असे आहे की कल्याण काळे यांना 968 मताची निसटती आघाडी मिळाली। त्यामुळे चंद्रकांत दानवे यांना आमदार होण्यासाठी या ठिकाणी त्यांचा मार्ग मोकळा झाला असे आपल्याला दिसून येते। मित्रांनो, आज जर आपण रावसाहेब दानवेचा जर राजकारणात कारकिर्दीत जर विचार केला, 1978 ला रावसाहेब दानवे पहिले गावचे सरपंच बनले, त्यानंतर भोकरदन पंचायत समिती सदस्य बनले। त्यानंतर 1985 ला रावसाहेब दानवे हे पराभव झाले। संतोष दसपुरे यांनी त्यांचा पराभव केला। 1990 ची परत विधानसभा निवडणूक लागली, त्यावेळेस रावसाहेब दानवे पहिल्यांदा 1990 ला आमदार झाले। परत 1995 दुसऱ्यांदा रावसाहेब दानवे आमदार झाले। त्यानंतर 1999 मध्ये लोकसभा निवडणूक लागली, त्यावेळेस रावसाहेब दानवे पहिल्यांदा खासदार झाले। 1999, 2004, 2004 ते 2009, 2009, 2014, 2019 पर्यंत सलग ते 5 वेळा या मतदारसंघाचे खासदार झाले। परंतु या 2024 मध्ये लोकसभेमध्ये त्यांचा 1 लाखाधिक मतांना या ठिकाणी पराभव झाला। मित्रांनो, कधी न पराभव होणारे रावसाहेब दानवे मात्र या निवडणुकीमध्ये पराभव झाले। रावसाहेब दानवे नेहमी काहीतरी वक्तव्याच्या भोवऱ्यात सापडत असतात। त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये जरांगे पाटलाचं जे आंदोलन आहे त्याच्या मागे शरद पवारचा हात आहे का, त्याच्या तुतारीतून शरद पवारचा वास येतो असं मिश्किल वक्तव्य केलं। त्यामुळे मराठा समाजाचे जे कार्यकर्ते होते त्यांना ते राग कुठेतरी अनावरण झाला नाही। त्यामुळे या लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचा पराभव झाला। त्यानंतर रावसाहेब दानवे 40 वर्षांपासून खासदार असताना कुठले त्यांनी विकास कामे केलेली नसेल, त्यामुळे त्यांच्या मनात खंत असू शकते, असे पराभवाची कारण असू शकते। त्यामुळे यावेळेस मात्र संतोष दानवे यांची चांगली धाकधूक काढल्याचे आपल्याला दिसून येते। त्यामुळे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा। धन्यवाद।